कर्नाटकातील विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून बेळगाव इथं होतंय। या अधिवेशनाला विरोध दर्शवण्यासाठी बेळगावात धर्मवीर संभाजी चौक या ठिकाणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडून महामेळावा घेण्यात येणार आहे। तर कर्नाटक सरकारच्या हुकुमशाहीच्या विरोधात उद्या शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं कोल्हापूर ते बेळगाव अशी भगवी रॅली काढण्यात येणार आहे। कर्नाटक सरकारचा बंदी आदेश धुडकावून ही भगवी रॅली बेळगावच्या दिशेनं आगेकूच करेल असा पवित्रा ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी घेतलाय। सीमा भागामध्ये जर मराठी नेते कोण आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करू। ठीक आहे, तुम्ही कडक कारवाई करा, परंतु लोकशाहीमध्ये देण्याला आम्हाला अधिकार आहे, त्याचा वापर आम्ही करणार आणि आज जायचा आम्ही प्रयत्न 100% करणार आणि सीमा भागातील मराठी बांधवांना एक सांगणार आहे की आम्ही आज नाही, कायमच शिवसेना तुमच्या पाठीशी आहोत। हिंदू मराठी बांधवांचा मुद्दा घेऊन राज्यातील सरकार सत्तेवर आलं। सीमावासियांच्या अन्यायाबाबत सरकारचं प्रेम बेगडी आहे का हे आता स्पष्ट होईल असं संजय पवार यांनी म्हटलंय। ह्या मराठी राज्य सरकारने आता ह्या सरकारने महाराष्ट्रातल्या स्पष्ट करणं गरजेचं आहे आणि स्वतः त्यांचे काही मंत्री आमच्यावर येणं गरजेचं आहे तिथं, तर तुमचं हे खरोखर प्रेम आहे का बेगडी प्रेम हिंदूंवर आणि मराठीवर हे स्पष्ट होईल।